नरेंद्र मोदी हे देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि त्यांच्या कार्यकाळात अजून एक नवीन कांड समोर आलेला आहे। जुन्या संसद भवनातील महापुरुषांचे पुतळे हे हटवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी यांचे पुतळे हे हटवण्यात आलेले आहेत। याच गोष्टीचा निषेध विरोधी पक्षही करत आहेत। तसेच जंतर मंतरवरून सुद्धा या गोष्टीचा निषेध होत आहे। नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात आणखी एक कांड होताना दिसत आहे। जुन्या संसद भवनातील महापुरुषांचे पुतळे हटवण्यात आले। संसद भवन परिसरातून महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे हटवण्यात आले आहेत। मात्र आंबेडकरांच्या अनुयायांनी या निर्णयावर जोरदार टीका करत हे अयोग्य पाऊल असल्याचे म्हटले आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने जंतर-मंतरवर येऊन निषेध व्यक्त केला। दरवर्षी आंबेडकर जयंतीनिमित्त देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी संसद भवनात स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहण्यासाठी येतात आणि हा ट्रेंड गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे। आता अशा परिस्थितीत प्रश्न निर्माण होणारच आहे, आंबेडकर जयंती कुठे साजरी होणार? आता दिल्लीतील आंबेडकर मार्गावर होणार कार्यक्रम कुठे होणार? यावर विरोधकांनीही आक्षेप घेतला आहे। विरोधकांचा विरोध रोखण्यासाठी संसदेतील महात्मा गांधी, महात्मा फुले, बाबासाहेब बी.आर. आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे स्थलांतर करण्यात आले। विरोधकांनी या निर्णयावर टीका करत पंतप्रधान मोदींचे सरकार वाचवण्याची रणनीती असल्याचे म्हटले आहे। लोकसभेच्या सचिवालयाने सांगितले की चांगल्या दृश्यमानतेसाठी पुतळ्यांचे स्थलांतर करण्यात आले आणि नवीन प्रेरणास्थळ विकसित केले जात आहे। काँग्रेस, सीपीआय आणि टीएमसीसह समीक्षकांनी या हस्तांतरणाचा निषेध केला आणि हा राष्ट्रीय चिन्हांचा अनादर असल्याचे म्हटले। या प्रकरणावर लोकसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार संसद संकुलाच्या सुशोभीकरण आणि पुनर्विकासाचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। अभ्यागतांना या महान नेत्यांचे पुतळे सहज पाहण्याची आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा मिळावी यासाठी हे पुतळे आता जुन्या संसद भवनात गेट क्रमांक 5 जवळ एका नवीन ठिकाणी आवारात ठेवले जातील। जंतर मंतरहून जयराम आणि सतीश कदम सह उमेश थगे, गली मीडिया, दिल्ली।